आज मी तुम्हाला पतली पोळी दाखवणार आहे बरं का। आता तुम्ही म्हणसाल भैया ही कसली पतली पोळी, तर सांगते। ही पतली पोळी विदर्भ साईडला करतात बरं का, आणि अशी पोळी प्रत्येक पोरीला जमलीच पाहिजे, नाहीतर नावं ठेवतात। आपल्याकडं कसं पुरणपोळी जमलीच पाहिजे, सगळ्या पोळ्याचा स्वयंपाक आला पाहिजे पोरीला, तेव्हा म्हणतात भैया पोरगी किती सुगरण आहे। तसंच त्यांच्याकडं पण आहे बरं का, त्यांच्याकडे ती पतली पोळी जमली की म्हणतात पोरगी किती सुगरण आहे। तर आज मी तुम्हाला तीच पोळी दाखवते बरं का। ही पोळी बंजारा समाजामध्ये केली जाते बरं का। तर कशी असती पद्धत माहितीये का, एकदम बारीक गोळा घ्यायचा, कणिक पातळ मळायची आणि हातावरती थापायची आणि अशा 2-4 पोळ्या त्याच्यावरती टाकायच्या बरं का। एकावर एक चपात्या टाकायच्या आणि भाजून घ्यायच्या, त्यालाच ती पतली पोळी बोलतात बरं का। तर आता तुम्हाला समजलंच असेल की पतली पोळी म्हणजे काय, आणि ही पोळी त्यांच्या प्रत्येक सुनाला आणि पोरीला जमली पाहिजे बरं का, तेव्हा म्हणतात बया किती सुगरण आहे। तर चालायचं आता, प्रत्येकाची काही ना काही रीत असते। तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इकडं पनीर जास्त तेलात तळलं तर अजिबात चिटकलं नाही बरं का। काय बाया इंस्टाग्रामवरती लई सुगरणी आहे त्या, तर असंच मला अधूनमधून काही ना काही सल्ला देत जावा। तर इकडं मी पनीरचा बेत केला होता, त्यासोबत फ्राईड राईस पण केला होता बरं का। म्हणजे मी ह्याचा केलता, सोयाबीनचा फ्राईड राईस केला होता। आणि आता परत कमेंट्स येतील शुभम तुझा कोण आहे, तर शुभम माझा मानलेला भाऊ आहे बरं का। त्यानंतर मग इकडं आम्ही जेवायला बसलो। तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का।